मित्रांनो, ऑरा किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे, आज आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत की ऑरा काय आहे ते, आणि आम्ही तुम्हाला काही उपाय पण सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब लगेच करा, आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर सुरू करूया। मानवी शरीर युनिव्हर्सल लाईफ फोर्स, जिला प्राणशक्ती म्हणू शकतो अशा ऊर्जेने बनलेले आहे। या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ, मेंटेनन्स आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असतात, ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो। या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सतत तयार होत असते। आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय। प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते। क्वांटम फिजिक्स नुसार शास्त्रज्ञांनी सिद्ध केल्याप्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांतानुसार निर्जीव वस्तूंनाही तेजोवलय असते। माणसाचे हृदय हे सर्वात जास्त ऊर्जा क्षेत्र निर्माण करत असते, आणि त्या खालोखाल मेंदू। यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं, हा माणूस काही चांगला वाटत नाही, किंवा ह्या उलट सुद्धा एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते। याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र, अनाहत चक्र, जी तेजोवलय बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात, आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो। मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती। आपल्या मनात दिवसाला सरासरी 70,000 विचार येतात। विचार सुद्धा ऊर्जा रूपातच उत्सर्जित होत असतात। त्यांचाही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो। सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग राहते। जर आपण सतत निराशेच्या, द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहत असू तर आपल्या तेजोवलयावर त्यांचा विपरीत परिणाम होतो। आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात, आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहते। जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी पसरलेले असते। या हद्दीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं, पण ज्यांच्याशी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्याप्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो। कदाचित यावरूनच कीपिंग समवन ॲट आर्म लेंग्थ किंवा 2 पावलं दूर राहा वगैरे वाक्प्रचार निघाले असावेत। तेजोवलय जर क्लीन आणि स्ट्रॉंग असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर संपूर्ण आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो। तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसऱ्यांवर प्रभाव पडणारं बनतं। आपसी संबंध चांगले राहतात। उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना नेतृत्व गुण आणि मास इन्फ्लुएन्सची सवय असते त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते। प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्त्व सांगितलं आहे। आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तकाभोवती गोल तेजस्वी प्रकाश दाखवलेला असतो, ते तेजोवलय असते। ऊर्जा स्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही, पण काही विशिष्ट पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे। तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा इंटेन्शन्स लपवू शकता, पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही। तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते। आपण पाहिले की तेजोवलय ऊर्जा स्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते। 1939 साली सायमन किर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशीनद्वारे तेजोवलय बघता आले। त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र, फोटोग्राफ घेतले व तेजोवलयावर आणखी संशोधन करून ऑरा किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले। या तंत्राला किर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले। भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या योगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पाहता येत असे। तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंतर्चक्षूंद्वारे त्यांना होते। यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे। किर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले, आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले। गुगलवर किर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे। तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल। जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोबर ओळखतो। सांगू शकाल कसे? कारण देवाने दिलेल्या पंचेंद्रियापैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वैंद्रिये अतिसंवेदनशील होतात।
ही लोक इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते. तेजोवलय क्लीन आणि स्ट्रॉंग का ठेवावं? कारण याचे खूप फायदे आहेत. 1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. 2. आपलं आपल्या भावनांवर नियंत्रण राहतं. व्यक्तिमत्व बॅलन्स्ड राहतं. 3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध, जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, ते छान राहतात. सर्व आघाड्यावर यशप्राप्ती होते. 4. तुमची इंट्युइटिव्ह पॉवर वाढते. 5. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रकाशात राहता. विक्टिम होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावापासून दूर राहता. पहिल्या भागात बघितल्याप्रमाणे कुठल्याही इंटरॅक्शन किंवा नातेसंबंधामध्ये पर्सनल, प्रोफेशनल, सोशल ऊर्जेची देवाणघेवाण होत असते. अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो. घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या, जाताना रस्त्यात ट्रॅफिकमध्ये इतर वाहन चालकांबरोबर वाद होतो, किंवा ट्रेनमध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो. ऑफिसमध्ये बॉस किंवा सहकार्याबरोबर अनबन होते. असं बऱ्याच लोकांशी आपलं इंटरॅक्शन होत असतं. सकारात्मक संवाद असेल तर ठीक, पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि लोकांच्या विचारामधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामध्ये येते, आपली त्यांच्याकडे जाते. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता. खालील कारणामुळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं. 1. नकारात्मक विचार, भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही. 2. भीती, सोशल कंडिशनिंग, बिलीफ्स. 3. लो सेल्फ एस्टीम, लो सेल्फ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ सेल्फ लव्ह. 4. कुसंगत. 5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का. 6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा इंटेन्शन्स. 7. वाईट जागा, अपवित्र स्थळे. 8. नशा, इतर वाईट सवयी. 8. ऑल इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स बियॉन्ड आवर कंट्रोल. तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात. 1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, डिप्रेशन, इमोशनल इम्बॅलन्स. 2. स्ट्रेन्ड रिलेशनशिप्स. 3. ऍक्सिडेंट्स, अडचणी. 4. इम्बॅलन्स्ड पर्सनॅलिटी अँड लाईफ. 5. अनारोग्य. वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय क्लीन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे केलं नाही तर ऊर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तेजोवलय क्लीन ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम, रीतिरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं, पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन आपण काही छोटे बदल केले, नियम केले तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की क्लीन आणि स्ट्रॉंग ठेवू शकतो. तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टींनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहते. आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी रोजच्या रोज शुद्ध ठेवू शकतो. 1. मिठाचा वापर. हा फार छान त्वरित रिझल्ट्स देणारा उपाय आहे. बाजारात खडा मीठ, सी सॉल्ट मिळतं. अतिशय स्वस्त असतं आणि सहज उपलब्ध आहे. नाहीच मिळालं तर साधं मीठ सुद्धा चालेल. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची मोठी शक्ती आहे. घरात खूप कलह, वादविवाद चाललेत, आजारपण संपत नाहीयेत, नकारात्मकता जाणवते, अडचणी येतायत किंवा यापैकी काहीही नसल्यास प्रतिबंधात्मक म्हणून रोज सुद्धा हे मीठ काचेच्या छोट्या छोट्या बाउल्स मध्ये भरून घरात, ऑफिसमध्ये प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवा. आजारी माणसाच्या उशाशी, पायाशी ठेवा. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मिठाला लगेच पाणी सुटेल, ते काळं पडेल किंवा खराब होईल. अशा वेळेस ते इतरत्र कुठेही न सांडवता टॉयलेट मध्ये टाकून द्या. कमीत कमी 3 महिने हा उपाय सतत करत राहावा. मिठाच्या पाण्याने रोज लादीही पुसू शकता. जेव्हा कधी खूप डिप्रेस किंवा अकारण उदास, दुःखी, एकटेपणा, भीती किंवा कसलं वाईट वाटत असेल त्यावेळेस दोन्ही मुठीमध्ये खडा मीठ घ्या आणि दोन्ही पाय साधारण गुडघ्यांपर्यंत खडा मीठ घातलेल्या गरम पाण्यात बुडवून डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मनातल्या मनात माझं तेजोवलय पूर्णपणे शुद्ध झालं आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा ह्या मिठात आणि पाण्यात उतरून निघून गेली आहे असं म्हणत राहा आणि फरक बघा. वर सांगितल्याप्रमाणे हे पाणी आणि मीठ त्वरित टॉयलेट मध्ये फेकून द्यावे. खूपच नेगेटिव्ह वाटत असेल किंवा कधी अशा नेगेटिव्ह वातावरणात जायची किंवा अशा लोकांशी इंटरॅक्ट करायची वेळ आली तर घरी आल्यावर स्नानाच्या अर्धी बादली पाण्यात मुठभर मीठ टाकून त्याने स्नान करावे.
मनात वर सांगितलेले इंटेन्शन म्हणावे आणि नंतर नेहमीसारखे साबण लावून स्नान करावे. हा पण खूप परिणामकारक उपाय आहे. फक्त ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी रोज करू नये. अशा लोकांनी मिठाऐवजी पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करावा. 2. ध्यान मेडिटेशन. ध्यानाचे फायदे अपरिमित आहेत. याने तुमचे तेजोवलय तर नेहमी शुद्ध, क्लीन आणि स्ट्रॉंग राहतेच, पण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. ज्यांनी ध्यान आधी केलं नाहीये किंवा ध्यानाबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी अतिशय पॉवरफुल 1 मिनिट मेडिटेशन नक्की करा. 3. सकारात्मक विचार. ईश्वराने माणसाला विचार करण्याची फार मोठी शक्ती दिली आहे, ज्याने तो आपल्या जीवनाचं शिल्प हवं तसं घडवू शकतो. पण बहुतेक वेळा आपण ही शक्ती नकारात्मकतेमध्ये वाया घालवतो. घडणाऱ्या घटना, आजूबाजूची माणसं किंवा बाह्य परिस्थिती कशीही असली तरी आपण बाह्य जग बदलू शकत नाही. आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. सकारात्मक विचारांनी तुमचं तेजोवलय नुसतं शुद्धच होत नाही तर ते अधिकाधिक स्ट्रॉंग होत राहतं आणि त्याला नॅचरल प्रोटेक्शन मिळत राहत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की समोरची माणसं त्यांच्या विचारातून, बोलण्यातून कितीही नकारात्मकता तुमच्यावर फेकत असली तरी तुमच्या सकारात्मक विचारामुळे तुम्ही त्याने प्रभावित होत नाही. सततच्या सकारात्मक पॉझिटिव्ह विचारामुळे बाह्य परिस्थिती सुद्धा हळूहळू बदलत जाते. 4. संगत. आपण नेहमी नकारात्मक लोकांच्या संगतीत राहतो का? कोणाशी बोलून ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकट किंवा डिप्रेस वाटतं का? तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असेल किंवा अशा व्यक्तींशी टाळता येत नाही असा रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या नेगेटिव्ह इमोशन्सना बढावा देऊ नका. त्यांच्या बरोबर त्यांचं दुःख हलकं करताना तुम्ही रडू नका किंवा दुःखाशी स्वतःला रिलेट करू नका. नाहीतर तुमची ऊर्जा ते नकळत शोषून घेतील आणि तुमच्याशी बोलून गेल्यावर त्यांना खूप बरं वाटलं आणि तुम्ही मात्र डाऊन व्हाल. काही वेळेस आपण काही समूहांशी विविध कारणांनी जोडलेले असतो. का जर समूहात काही लोक नकारात्मक विचार प्रसारित करत असतील किंवा सतत बोलत असतील तरीही सावध. अमेरिकेत तिथल्या निवडणुकीनंतर राष्ट्राध्यक्षाविरुद्ध असे खूप व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष समूह बनवले गेलेत. आपला त्यावर चांगले किंवा वाईट बोलण्याचा विषय नाही, पण मास इन्फ्लुएन्स खाली येऊन लोक अप्रत्यक्षपणे ही नकारात्मकता स्वतःच्या आयुष्यातही आमंत्रित करतात हे त्यांना समजतच नाही. आपल्या मनात विचार हे बाहेरील विचार विश्वामधून येत असतात. आपल्याला वाटलं की मी हा विचार केला तरी आपण ज्या व्हायब्रेशन्स वर आहोत त्यांच्याशी मिळतेजुळते विचार आपल्यापर्यंत बाहेरून येतात आणि आपण ते ग्रहण करत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक संगतीत राहिलात तर कुठले विचार घ्याल हे तुम्हीच ठरवा. पूर्वीय लोक यासाठीच म्हणत सुसंगती सदा घडो. 5. नामस्मरण मॅन्ट्र चांटिंग. आपल्या ऋषी मुनींनी तप साधनेच्या बळावर कुठले स्वर, शब्द रचना एकत्रित करून विशिष्ट संख्येत म्हटल्या की त्याचा काय परिणाम आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर, वातावरणावर विशिष्ट कारणासाठी होतो हे शोधून मंत्रशास्त्र विकसित केले. नामस्मरण किंवा एखादा विशिष्ट मंत्र जेव्हा आपण विशिष्ट संख्येत रोज म्हणतो तेव्हा तो तुमच्या तेजोवलयाला शुद्ध आणि स्ट्रॉंग करत राहतो, नॅचरल प्रोटेक्शन देत राहतो. आधुनिकतेच्या नावाखाली आपण नामस्मरणाकडे दुर्लक्ष करतो पण याचे प्रचंड फायदे आहेत. 6. पवित्र स्थळे, तीर्थक्षेत्रे. काही जागांची स्पंदनं चांगली नसतात. स्मशान, मद्यालये किंवा तत्सम इतर वाईट कृत्ये होत असणाऱ्या जागा. या ठिकाणी आपले तेजोवलय पटकन संक्रमित किंवा दूषित होऊ शकते. याउलट काही जागा अतिशय पवित्र आणि उच्च स्पंदने असलेल्या असतात. पृथ्वीच्या पाठीवर अशी 7 मुख्य ठिकाणे, पॉवर स्पॉट्स आहेत ज्यांना पृथ्वीची सप्तचक्रे म्हणतात. भारतात हिमालयात कैलास पर्वत हे असे ठिकाण आहे की जिथे उच्चतम सकारात्मक स्पंदने आहेत आणि त्याला पृथ्वीचे सहस्त्रार चक्र म्हणतात. जागांची स्पंदने विचारात घेऊन पूर्वजांनी मंदिरांची स्थापना केली. प्राचीन काळी तीर्थयात्रेला जायची प्रथा यासाठी होती की आपले तेजोवलय शुद्ध व्हावे. तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरात जाण्याचा नेम ठेवा. 7. प्राणायाम, योगासन, व्यायाम. प्राणायाम हा तेजोवलय क्लीन आणि स्ट्रॉंग ठेवण्याचा अतिशय परिणामकारक उपाय आहे, पण तज्ज्ञांकडून शिकून मगच करावा. योगासने आणि त्यातही सूर्यनमस्कार हाही अतिशय प्रभावी आहे. 8. पौष्टिक आहार, रेस्ट आणि पूर्ण झोप. याबद्दल वेगळे सांगायची गरज एवढ्यासाठी की ह्या 3 अतिशय बेसिक गोष्टी सुद्धा आपण आजकाल न पाळल्यामुळे तुमचे तेजोवलय वीक होऊ शकते. 9. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे. आपण सर्व निसर्गातील पंचतत्वातून जन्मलो आणि परत तिथेच जाणार आहोत. निसर्गातून झाडं, हिरवळ, डोंगर, नद्या यातून प्राणशक्तीचा खजिना आपल्याला मिळत असतो. आपले तेजोवलय नैसर्गिकरित्या क्लीन आणि स्ट्रॉंग ठेवायला निसर्ग खूप मदत करतो. वर दिलेले जास्तीत जास्त उपाय रोजच्या रोज आपल्या आचरणात ठेवले तर आपले तेजोवलय आपण रोजच्या रोज शुद्ध ठेवू शकतो.
पण काही कारणाने जर तेजोवलय खूपच डॅमेज झाले असेल आणि मोठ्या प्रमाणात त्याची लक्षणं दिसत असतील तर खालील उपाय तज्ञ व्यक्तीकडून करून घेतल्यास खूप फायदा होतो. 10 होलिस्टिक हीलिंग मेथड्स. 1 रेकी किंवा इतर ऊर्जा उपचार. 2 क्रिस्टल थेरपी. 3 साऊंड थेरपी. 4 अरोमा थेरपी. 5 फ्लावर थेरपी. पूर्वी आपली आजी किंवा आई आपल्याला काही झालं की किंवा शुभकार्यानंतर दृष्ट काढायची आठवतं. तेजोवलय स्वच्छ किंवा शुद्ध करण्याचाच तो प्रकार आहे. मीठ आणि मोहरी या दोन्हीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद आहे. तसेच बाहेरून घरी आल्यावर चप्पल घराबाहेर काढून बाहेरच विहिरीवर डोक्यावरून आंघोळ करून मग घरात यायचं अशी पद्धत होती. त्यांचं कारण लक्षात आलं. बाहेरील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपलं तेजोवलय शुद्ध राहावं. जेवायच्या आधी जेवणाच्या ताटाला नमस्कार करून एखादा श्लोक म्हणून जेवायची पद्धत, जेणेकरून जेवण बनवणाऱ्याची नकारात्मक विचारस्पंदन निघून जावीत. या खूप लहान गोष्टी आहेत पण तेजोवलय शुद्ध ठेवायला खूप मदत करतात. आता सुद्धा आपण यातलं जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं. गौतम बुद्धांचे तेजोवलय त्यांच्या शरीरासभोवती 3 मैल पसरलेलं असायचं. ज्या यशस्वी प्रभावी व्यक्ती आपल्याला इतरत्र दिसतात त्यांचे तेजोवलय सुद्धा अतिशय स्ट्रॉंग असते. तेजोवलय हे साध्या डोळ्यांना दिसत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा विश्वास दाखवतो. पण त्याचे सखोल ज्ञान घेऊन आपणही आपले आयुष्य यशस्वी आणि प्रभावी बनवू शकतो. आशा आहे की या ज्ञानाचा उपयोग सर्वांना होऊन आपले आयुष्य आनंदी आणि यशस्वी होईल. आज ह्या माहितीची अत्यंत गरज आहे, पण त्याची जाणीव मात्र नाही. समाजात ठिकठिकाणी नकारात्मक विचार असतात, त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपले नेमकं काय चुकले हेच कळत नसल्याने त्रागा वाढतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.